मित्रांनो, तुम्ही भरतीची तयारी करता, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इंटरेस्टिंग राहणार आहे. कारण की या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंट व स्टेट गव्हर्नमेंट यामध्ये पेमेंटचा किती फरक पडतो. जसं की सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी एस-एस-सी-जी-डीची, ज्यामध्ये की मी स्वतः कार्यरत आहे व स्टेट गव्हर्नमेंटची नोकरी जी वनरक्षक माझा मित्र कार्यरत आहे. दोन्हीच्या पे स्लिपचं कंपेअर करून मी तुम्हाला सांगणार आहे, की कोणत्या नोकरीमध्ये पेमेंटचा किती फरक पडतो व व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला हेही सांगणार आहे, की 8 पे कमिशन नंतर तुमचं पेमेंट किती होईल आणि फिटमॅन फॅक्टर काय असतं, जे पे कमिशन बसवतं, तर तेव्हा एक फिटमॅन फॅक्टर ठरवलं जातं व त्याच्यानुसार तुमची पेमेंट ठरवली जाते. तर तेही मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही वार्षिक भत्ते म्हणजे वार्षिक गोष्टी मिळतात, जसं की ड्रेस अलाउन्स झालं, दिवाळीचा भत्ता झाला व स्पेशल इन्क्रिमेंट कधी लागतं, जेही सांगितलेलं आहे. तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओ इंटरेस्टिंग होणार आहे. आणि हो, या व्हिडिओमधील प्रत्येक माहिती ही माझ्या पे स्लिपमधून घेतलेली आहे. जी की माझ्या मागच्या महिन्याची पे स्लिप आहे. ती तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलवर जाऊन बघू शकता. स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल व आवडल्यास टेलिग्राम चॅनलला नक्की जुळा. तिथे मी फौजच्या दैनंदिन जीवनाविषयी माहिती टाकत असतो व तुम्हाला काही आवश्यक डॉक्युमेंट व काही इम्पोर्टंट नोट्ससुद्धा टाकत असतो. तर नक्की जुळा मित्रांनो. तर चला आपण सुरू करूया. स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. जसं की मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. एका साईडला वनरक्षक जी की महाराष्ट्र शासनाची नोकरी आहे व दुसऱ्या साईडला एस-एस-सी-जी-डी जी की भारत सरकारची नोकरी आहे. तर आज आपण दोन्ही नोकऱ्यांच्या पगाराची तुलना करून बघणार आहे. सर्वात पहिले येतं बेसिक पे, जे की दोन्ही नोकऱ्यांसाठी सारखं आहे. ₹21,700. बेसिक पेविषयी सांगायचं झालं तर तुमची संपूर्ण पगार ही बेसिक पेवर अवलंबून असते. हे बेसिक पे तुम्हाला 7 पे कमिशननुसार दिले जाते. त्या अगोदर 8,400 होतं, परंतु 7 पे कमिशन आल्यानंतर वाढ होऊन 21,700 झालं. येणाऱ्या 8व्या पे कमिशनची संपूर्ण माहिती मी पुढे दिली आहे. तुम्ही नोकरीला लागले, तर तुमची ही स्टार्टिंग बेसिक पे असते व ही नंतर तुमच्या सर्व्हिसनुसार प्रत्येक वर्षाला 3% वाढत जाते. त्यालाच वार्षिक इन्क्रिमेंट म्हणतात, जे की तुम्हाला जानेवारी किंवा जुलैमध्ये लागते. तुम्ही जितके सीनियर होत जाल, तितकी तुमची बेसिक पे वाढत जाईल व पेमेंटचीही वाढ होत जाईल. त्यामुळे रिटायरमेंटच्या वेळेत प्रत्येकाला भरपूर पगार असतो व त्याची नोकरी सोडण्याची इच्छा राहत नाही. 10 वर्ष नोकरी झाल्यानंतर तुम्हाला एक स्पेशल इन्क्रिमेंट लागतं, जे की मी पुढे सांगितलं आहे. त्यानंतर येतो तुमचा डी-ए, जो की सध्या बेसिक पेचा 55% मिळतो. तर चला डी-एला समजून घेऊ. दैनंदिन जीवनात वाढणारी महागाई कव्हर करण्यासाठी तुम्हाला डी-ए दिला जातो, जो की प्रत्येक 6 महिन्याला वाढलेली महागाई पाहून ठरवला जातो. प्रत्येक 6 महिन्याला कमीत कमी बेसिकच्या 4% डी-ए वाढतो व सरकारी कर्मचाऱ्याला महागाईपासून वाचवतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे एका वर्षाला तुमची 3 वेळेस पगार वाढते. 1 वेळेस इन्क्रिमेंट व 2 वेळेस डी-ए म्हणजे लगभग ₹2,000 प्रत्येक वर्षाला तुमचा पगार वाढला जातो. तुमच्यासाठी मी या पे स्लिपमध्ये डी-ए, टी-ए, ड्रेस अलाउन्स काय असतं व केव्हा मिळतं असे अनेक पॉइंट कव्हर केले आहे. व्हिडिओला पूर्ण बघा तेव्हाच तुम्हाला ते कळेल. त्यानंतर येतो तुमचा टी-पी-टी, जो की वनरक्षकसाठी 3600 व एस-एस-सी-जी-डीसाठी ₹1,800 आहे. टी-पी-टी म्हणजे तुम्हाला तुमच्या हेडक्वार्टरला जाण्या-येण्याचा खर्च होय आणि ह्याच टी-पी-टीवर तुमचा जो डी-ए चालू आहे 55% तो सुद्धा लागतो. वनरक्षकसाठी 1908 व एस-एस-सी-जी-डीसाठी ₹990. त्यानंतर येतं एच-आर-ए म्हणजेच हाऊस रेंट अलाउन्स, जो की वेगवेगळ्या स्थितीनुसार वेगवेगळा असतो. एक्स, वाय व झेड अशा 3 शिट्यामध्ये एच-आर-ए डिव्हाईड केला जातो. जर तुम्ही दिल्ली, पुणे सारख्या ठिकाणी राहत असेल, तर तुम्हाला या चारही शहरात 5,000च्या वर एच-आर-ए बघायला मिळतो व तुम्ही जर खेडेगावासारख्या ठिकाणी राहत असेल, तर तो ₹2310 मिळतो, जो की दोन्ही नोकऱ्यांमध्ये सेम आहे. त्यानंतर येतो टी-ए म्हणजे ट्रॅव्हलिंग अलाउन्स, जो की वनरक्षकसाठी मिळत नाही व एस-एस-सी-जी-डीसाठी ₹625 प्रति डे मिळतो. म्हणजे तुम्ही तुमची बटालियन सोडून कुठे आउट ड्युटी गेला, तर तुम्हाला तुमच्या पेमेंटच्या व्यतिरिक्त ₹600 प्रति डे या हिशोबाने पैसे मिळायला लागतात. जसे की तुमची 2 महिने इलेक्शन ड्युटी लागली, तर तुम्हाला ₹36,000 2 महिन्याचे एक्स्ट्रा मिळेल. त्यानंतर येतं तुमचं रॅशन मनी अलाउन्स, जे की वनरक्षकसाठी मिळत नाही, परंतु एस-एस-सी-जी-डीसाठी ₹4,651 मिळतात. त्यानंतर येतं स्पेशल इन्क्रिमेंट, जे की तुम्हाला नोकरीचे 10 वर्ष झाल्यानंतर लागतं व यामध्ये तुमचा 3% पगार वाढतो. त्यानंतर शोप अलाउन्स म्हणजेच साबण घेण्यासाठी वनरक्षकमध्ये नाही, तर एस-एस-सी-जी-डीमध्ये तुम्हाला ₹56 मिळतात. त्यानंतर हेअर कटिंग अलाउन्स, जो की वनरक्षकमध्ये मिळत नाही, परंतु एस-एस-सी-जी-डीमध्ये ₹56 मिळतात. एस-एस-सी-जी-डीमध्ये केस कापण्यासाठी स्वतःचे बार्बर असतात, पण तरीही हे ₹56 मिळतात. त्यानंतर रम अलाउन्स वनरक्षकमध्ये नाही मिळत, परंतु एस-एस-सी-जी-डीमध्ये ₹198 मिळतात. कारण काही ठिकाणी एस-एस-सी-जी-डीमध्ये बर्फामध्ये ड्युटी करावी लागते, तर रम प्यावी लागू शकते. म्हणून हा अलाउन्स एस-एस-सी-जी-डीमध्ये मिळतो. त्यानंतर व्हॅली अलाउन्स वनरक्षकमध्ये पहाडामध्ये जादा ड्युटी करत नाही, त्यामुळे त्यांना नाही मिळत, परंतु एस-एस-सी-जी-डीला जर तुमची ड्युटी पहाडीमध्ये लागलेली असेल, तर 4,000 प्रति मंथ वेगळे मिळतात. त्यानंतर ड्रेस अलाउन्स, जो की
वनरक्षकमध्ये 8,000 व SSCGDमध्ये 12,500 रुपये मिळतो. हा ड्रेस अलाउन्स तुम्हाला कपडे व बूट घेण्यासाठी वर्षातून एकदा जुलै महिन्यात मिळतो. त्यानंतर दिवाळी बोनस जे की वनरक्षकमध्ये 5,000 रुपये व SSCGDमध्ये 7,500 रुपये मिळतं. ते दिवाळीच्या महिन्यात तुम्हाला एक्स्ट्रा येतं. तर अशी मित्रांनो तुमची टोटल सॅलरी ही वनरक्षकमध्ये 43,953 रुपये व SSCGDमध्ये 48,886 रुपये बनते. यामध्ये मी जो वार्षिक भत्ते व ड्रेस अलाउन्स दिवाळी बोनस ॲड केले नाही, हे तुम्हाला वर्षातून एकाच वेळेस मिळतात. त्यानंतर यामध्ये काही सरकारी कटौतीही होते, ती आपण बघू. जसं की वनरक्षकमध्ये PF 3,984 रुपये कटतो व SSCGDमध्ये कटत नाही. परंतु हा तुमची नोकरी झाल्यानंतर तुम्हाला परत भेटेल किंवा मदतही तुम्ही याला काढू शकता. त्यानंतर NPS जो की वनरक्षकमध्ये 3,320 रुपये कटतो व SSCGDमध्ये 3,500 रुपये, जो की तुमच्या बेसिक पेच्या 10% असतो. NPS विषयी थोडक्यात माहिती द्यायचं झालं तर 2004 पासून केंद्रीय कर्मचारी व राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना जी जुनी पेन्शन भेटत होती ती बंद झाली व आता नवीन पेन्शन आली, तिला आपण न्यू पेन्शन स्कीम म्हणतो. ज्यामध्ये तुमचे जितके पैसे काटले जाते त्याच्या डबल पैसे सरकार टाकतं. असे हे सर्व पैसे तुमच्या पूर्ण नोकरीमध्ये जमा झाल्यानंतर या पैशामधील 60% पैसे तुम्हाला परत भेटतात व 40% पैसे सरकार ठेवून घेतो व त्याच्या व्याजाच्या स्वरूपात तुम्हाला पेन्शन देतं. ही पेन्शन प्रत्येक सरकारी माणसाला मान्य नाही, त्यामुळे तुम्ही बघितले असेल की भरपूर सारी प्रोटेस्ट होतात व ओल्ड पेन्शन स्कीमची माग केली जाते. परंतु अद्याप अजून सरकारने ओल्ड पेन्शन स्कीम देण्याची घोषणा केली नाही. त्यानंतर इन्कम टॅक्स जो की 30% दोन्ही नोकरीमध्ये कटतो. जेव्हा तुमची वार्षिक सॅलरी 10 लाखाच्या वरती जाते, नव्या नियमानुसार 10 लाखाच्या वरती जाते, तेव्हा तुमचा इन्कम टॅक्स कटणे चालू होऊन जाते. त्यानंतर येतो तुमचा HRA जो की वनरक्षकसाठी नाही परंतु SSCGDसाठी 2310 रुपये आहे. जर तुम्ही तुमची फॅमिली सोबत ठेवली असेल तर सरकारी क्वार्टर घेतली नसेल तर कटणार नाही व घेतली असेल तर 2310 रुपये तुमच्या पेमेंटमधून कट होतात. त्यानंतर येतो SBF फंड जो की वनरक्षकसाठी 150 रुपये व SSCGDसाठी 800 रुपये आहे. हे निधी तुमच्यासाठी एक LIC सारखं काम करतं. जर तुमचं अपघाती निधन झालं तर तुम्हाला SBI मार्फत 50 लाख रुपयाचा विमा मिळतो. त्यानंतर आहे राशन मनी अलाउन्स जो की वनरक्षकमध्ये मिळत नाही परंतु SSCGDमध्ये मिळतो व तुम्ही फॅमिलीसोबत ठेवली असेल तर कटणार नाही, परंतु तुम्ही फॅमिलीसोबत ठेवली नसेल व सरकारी मेसमध्ये जेवण करत असाल तर 151 रुपये प्रति दिवसाने कटतो. अशा प्रकारे तुमची टोटल वनरक्षकमध्ये 7,654 व SSCGDमध्ये 4,320 रुपये कटतात व तुमच्या हातामध्ये ज्याला की नेट पे म्हणतात ते वनरक्षकमध्ये 36,299 रुपये व SSCGDमध्ये 44,556 रुपये मिळतात. तर लगभग 7,000 ते 8,000 रुपयाचा फरक तुमच्या पगारामध्ये बघायला मिळतो. फक्त वनरक्षकमध्ये प्लस पॉईंट हाच आहे की त्यांना फॅमिली एनी टाईम सोबत ठेवू शकतात व ते आपल्या स्टेटमध्ये नोकरी करतात. आणि हो, एक महत्त्वाचा विषय म्हणजे 8th पे कमिशन सध्या खूप चर्चेत आहे, तर त्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. हे काही मुख्य पॉईंट आहे, प्रत्येक पॉईंटला समजून घेऊया. सरकारी नोकरी करणाऱ्या प्रत्येकासाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार भत्ते आणि पे स्ट्रक्चर ठरवण्यासाठी सरकार दर 10 वर्षांनी एक पे कमिशन स्थापन करतं. हे कमिशन वेगवेगळ्या विभागातील पगारांच्या तक्रारी, महागाई दर आणि अर्थव्यवस्थेचा विचार करून नवीन शिफारस करतं. मागचं म्हणजेच 7वं पे कमिशनची अंमलबजावणी 2016 मध्ये झाली होती. आता पुढचं 8th पे कमिशन 2026 मध्ये लागू होण्याची शक्यता आहे. फिटमॅन फॅक्टर म्हणजे तुमच्या मूळ बेसिक पगारात किती पट वाढ केली जाईल हे ठरवण्याचा एक महत्त्वाचा मापदंड आहे. याचा उपयोग नवीन पगार ठरवण्यासाठी होतो. सूत्र लक्षात ठेवा, फिटमॅन फॅक्टर गुणिला सध्याचा बेसिक पे बरोबर नवीन बेसिक पे. 2016च्या 7व्या पे कमिशनमध्ये फिटमॅन फॅक्टर 2.57 होता आणि आता 2026 साठी 2.86 फिटमॅन फॅक्टरची मागणी करण्यात आली आहे. जर 2.86 फिटमॅन फॅक्टर लागू झाला तर सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार मोठ्या प्रमाणात वाढेल, म्हणजेच पगार 80,000च्या वर जाण्याची शक्यता आहे. अर्थात हे अजून केवळ प्रस्तावित आहे, शेवटचा निर्णय सरकारचा आणि वित्त मंत्रालय घेईल. पण कर्मचारी संघटनांनी ही जोरदार मागणी केली आहे. तर मित्रांनो, ही होती 8th पे कमिशनविषयी संपूर्ण माहिती. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि स्वप्नवर्धीचं चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर खाली कमेंट करा, मी जरूर उत्तर देईल. धन्यवाद.